हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज आपल्यासाठी घेऊन आलो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पार्ट 5. आपण मी याच्यावर आधी व्हिडिओ बनवला होता, पण त्याच्यात टेक्निकल इश्यू झाल्यामुळे त्याच्यात आवाज नाही आला. तर म्हणून मी हा व्हिडिओ आपल्याला त्याचं कंटेंट समजल्या गेलं नसेल म्हणून हा व्हिडिओ परत एकदा बनवतो आहे. आणि आज आपण डिस्कस करणार आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पार्ट 5. याच्या आधी एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन मराठी ॲप आहे, सॉरी, ग्लोबल ऑनलाईन ॲपला आपण डाउनलोड करा. त्याच्यात आपल्याला भरपूर फॅसिलिटीज उपलब्ध आहे. MS सेट 2022च्या बऱ्याचशा पेपर 1 आणि पेपर 2च्या विषयाचे बॅचेस सुरू झाले आहे. आणि आम्ही जे आहे दोन्ही कोर्स प्रोव्हाइड करत आहे. तर त्याच्यात आपला जो पेपर 2 आहे त्याच्यात आपल्याला फुल सिलेबस नोट्स सगळ्या 10 युनिट्सचे उपलब्ध राहतील. 10 मॉक टेस्ट म्हणजे 1000 MCQ उपलब्ध राहतील. आणि प्लस PYQ राहतील 2015 ते 20 पर्यंत. आणि फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर पण कव्हर करू. हे जर तुम्ही घेता तर याच्यासोबत तुम्हाला एक चांगली हे आहे की गोष्ट म्हणजे की पेपर 1 चा जो कोर्स आहे तो पूर्णपणे फ्री भेटेल. याच्यात आपल्या पेपर 1 मध्ये आहे 50 मॉक टेस्ट प्लस सिलेबसचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर सगळ्या युनिटचे आणि PYQ आणि MCQच्या PDF. बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपनी कॉन्टॅक्ट करावा. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे? आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे परफॉर्मन्स अप्रेझल, जो की एक फार महत्वाचा टॉपिक आहे. याच्यातनं बरेचदा प्रश्न विचारले जातात आणि एक नाही 2-2 प्रश्न विचारले जातात. आपण याच्याशी संबंधित MCQ नी करणार आहे. तो आपला पहिला प्रश्न आहे की इन द ग्रीड बेस्ड सेमिनार्स द स्ट्रेस इज लेड ऑन. स्ट्रेस झालाय, हे स्ट्रेस आहे ऍक्च्युली. स्ट्रेस इज लेड ऑन म्हणजे ग्रीड बेस्ड ट्रेनिंग मध्ये जो स्ट्रेस आहे तो कशावर दिला जातो? तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे टीचिंग, बी प्रोफेशनलिझम, सी ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट किंवा डी ऑल ऑफ द अबव. तर आपण जसं मागे पाहिलं होतं की सेमिनार काय आहे? सेमिनार इज ऍक्च्युली अ ट्रेनिंग मेथड. तर जी सेमिनार आहे त्याचा मेन उद्देश काय आहे की तुम्हाला ट्रेनिंग करणं. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की ट्रेनिंग कोणची ट्रेनिंग आहे, ही कोणती ट्रेनिंगची पद्धत आहे? ऑफ द जॉब ट्रेनिंगची पद्धत आहे. कारण तुम्ही काम करत असताना तुम्हाला सेमिनार नाही देणार समोरचा माणूस. बाहेर घेऊन जाईल ऑर्गनायझेशनच्या, तिथे तुमची सगळी व्यवस्था होतील. सेमिनार झाल्यावर समोसा खायलाही भेटेल. तर ती जी मेथड आहे आणि टॉपिकशी संबंधित तुम्हाला जे त्याला नॉलेज द्यायचं आहे ते तो शिकवेल सुद्धा. तर दिस इज ऑफ द जॉब ट्रेनिंग. आणि इथे काय म्हटलं की ग्रीड बेस्ड सेमिनार जर शब्द आहे तर त्याचा मेन उद्देश काय आहे? ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. सो ऑप्शन सी, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 2, 360-degree अप्रेझल एनहान्सेस द डिसिजन्स ऑफ. 360 डिग्रीनी कोणाचे डिसिजन्स जे आहे ते मजबूत होतात. तर याच्यात आपल्याकडे ऑप्शन आहे ए HR चे, बी HRD चे, तिसरा मॅनेजमेंटचे, की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव म्हणजे सगळ्यांचे. तर याचा आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. आता तुम्ही म्हणाल हे जे HRD आहे याचे 2 अर्थ होतात की एक तर ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटही होतं आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट होतं. मेन जे आहे फोकस डेव्हलपमेंट. कारण ह्युमन रिसोर्स तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे काम करता आहे, ठीक आहे, पण त्याच्या कामात शी संबंधित त्याची तर ग्रोथ व्हायला पाहिजे ना. त्या ग्रोथला असिस्ट कोण करेल? डेव्हलपमेंट करेल. सो द लाईक करिअर डेव्हलपमेंट वगैरे जे टर्म्स आहे, दीज आर टोटली मीन्ड फॉर द development purpose of the HR employee present in the organization. So the right answer for this question is all of the above. आता तुम्ही म्हणाल की सर 360 डिग्री अप्रेझल म्हणजे काय?
तर याच्यात मी तुम्हाला सांगतो 360 डिग्री अप्रेझल. तर याच्यात काय होतं की एक एम्प्लॉई सेंट्रल मध्ये असतो आणि त्यांना चारही साईडनी अप्रेझल मिळाला जातो. 4 किंवा जितके पण साइड्स बनतील सगळ्या साईडनी ऑलराऊंडर अप्रेझल भेटेल त्याला. त्याचे पियर्स अप्रेज करतील, त्याचा सुपरवायझर अप्रेज करेल, त्याचे मित्र अप्रेज करतील, प्लस जो बीओडी राहील तो अप्रेज करेल, HR मॅनेजर अप्रेज करेल, मार्केटिंग मॅनेजर अप्रेज करेल. तर जे वेगळे वेगळे हायरार्कीचे लेवल्स आहे तिथले जेव्हा सगळे लोक मिळून एका वेळी अप्रेज करतात दॅट इज कॉल्ड 360 डिग्री अप्रेझल. आणि 360 डिग्री अप्रेझल ही कोणती अप्रेझल आहे? मॉडर्न मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल आहे, हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 3 स्टेटमेंट वाले क्वेश्चन है. द परफॉर्मन्स अप्रेझल मेथड आर टोटली अनबायस्ड. काय म्हटलंय की जे परफॉर्मन्स अप्रेझलच्या मेथड्स आहे त्या पूर्णपणे अनबायस्ड असतात. आणि स्टेटमेंट 2 नी काय म्हटलंय की क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक इज अ मॉडर्न मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल. तर आपल्याकडे उदाहरण म्हणजे ऑप्शन आहे. ऑप्शन ए स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट 2 इज इनकरेक्ट. बोथ द स्टेटमेंट्स 1 and 2 आर ट्रू. ऑप्शन सी बोथ द स्टेटमेंट 1 and 2 आर फॉल्स. आणि ऑप्शन डी स्टेटमेंट 1 इज इनकरेक्ट अँड स्टेटमेंट 2 इज करेक्ट. तर आपला करेक्ट आन्सर आहे बोथ द स्टेटमेंट 1 and 2 आर फॉल्स. कारण काय हे मी तुम्हाला समजवतो आता. की परफॉर्मन्स अप्रेझल जे आहे, बायसनेस म्हणजे काय? बायसनेस म्हणजे पार्शलिटी करणं. कारण कसं होतं की जेव्हा अप्रेझल करण्यात येतं तेव्हा जो अप्रेझर आहे, जो एम्प्लॉय, जो सुपरवायझर आहे किंवा जो अप्रेझर आहे त्याचे काही खास लोक असतील. आता तो त्यांना सपोज आपण धरू की रँकिंग मेथड द्यायची आहे. आता एक एम्प्लॉई ए आहे, बी आहे, सी आहे, डी आहे आणि यांचा रेटर एक्स आहे. तर आता एक्सचा जो आहे सगळ्यांशी संबंध येणारच आहे अप्रेस करताना. पण जो सी आहे तो याचा खास आहे एक्सचा. डी आहे तो याचा खास आहे. जो बी आहे याच्याशी बीच आणि एक्सचं फारसं काही जमत नाही. तर तो काय करेल, बेसिकली सी आणि सी ला सगळ्यात जास्ती नंबर रँकिंग देईल, मग डी ला कमी रेटिंग देईल, मग ए ला रेटिंग देईल कमी आणि मग बी ला रेटिंग. तसं तर वर्क प्रमाणे दिलं जातं. हे आपलं हे परफॉर्मन्स अप्रेझलचं ऑब्जेक्टिव्हच आहे की बेसिकली आपल्या वर्कला इव्हॅल्युएट करून आपल्याला रेटिंग द्यायची आहे. पण होतं काय की कधी कधी बायसनेस होतो, म्हणजे अप्रेझर कडनं बायसनेस, जे की पूर्णपणे चुकीचं आहे, असं व्हायला नको. तर याच्यात आपल्याला क्वेश्चननी विचारलं की टोटली अनबायस्ड म्हणजे असं बायसनेस हा प्रकार होतच नाही HR मध्ये. तर आपला करेक्ट आन्सर आहे की हा स्टेटमेंट पूर्णपणे, दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे. आता सेकंड स्टेटमेंट सांगतो. सेकंड मध्ये काय म्हटलं की क्रिटिकल इन्सिडेंट टेक्निक इज अ मॉडर्न मेथड ऑफ अप्रेझल. क्रिटिकल इन्सिडेंट मध्ये काय होतं की बेसिकली एखादा इन्सिडेंट तुमच्या कडे एका इन्सिडेंटवर तुमचं बिहेवियर कसं आहे हे अप्रेझर पाहतो आणि त्या हिशोबाने चुपचाप तिथे उभं राहून ही विल जस्ट ऑब्झर्व अँड गिव्ह यू द रेटिंग आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला रेटिंग दिलं जाईल. दॅट इज कॉल्ड क्रिटिकल इन्सिडेंट मेथड. आता यांनी मॉडर्न म्हटलं जेव्हा की ही जी क्रिटिकल इन्सिडेंट आहे ती काय आहे, ट्रेडिशनल मेथड आहे. दॅट इज ट्रेडिशनल मेथड, सो इट इज इनकरेक्ट. म्हणजे आपला ऑप्शन सी की दोन्हीचे दोन्ही चुकीचे आहे, दॅट इज करेक्ट. आता हे इथे मेथड्स लिहिले आहे परफॉर्मन्स अप्रेझलचे. यांना दोन भागात विभाजित करण्यात आलं आहे. एक मॉडर्न मेथड्स आणि बी ट्रेडिशनल मेथड्स. तर मॉडर्न मेथड्स मध्ये आपलं कोणचं आहे, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह पीटर ड्रकरचं, मग 360 डिग्री अप्रेझल, मग असेसमेंट सेंटर्स आणि बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल्स. आता ट्रेडिशनल मेथड मध्ये आपल्याकडे आहे रँकिंग मेथड, ग्रेडिंग मेथड, पेअर्ड कंपॅरिझन मेथड, फोर्स चॉईस मेथड, ग्राफिकल रेटिंग मेथड, फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड, चेकलिस्ट मेथड, एसे मेथड, क्रिटिकल इन्सिडेंट मेथड आणि फील्ड रिव्ह्यू मेथड. या सगळ्या ट्रेडिशनल मेथड्स आहे. ट्रेडिशनल मध्ये बरेच मेथड्स आहे आणि मॉडर्न मध्ये कमी मेथड्स आहे. म्हणजे आता क्वेश्चन नंबर 3 पाहू.
ऑल ऑफ द फॉलोइंग आर द रिझन्स फॉर अप्रेझिंग अन एम्प्लॉईज परफॉर्मन्स एक्सेप्ट. म्हणजे हे सगळे कारण आहे एम्प्लॉईला आपले एकाला सोडून सगळे कारण आहे जेणेकरून एम्प्लॉईला अप्रेस करण्यात येतं. तर आपला ऑप्शन ए आहे क्रिएटिंग असिस्टिंग विथ करिअर प्लॅनिंग, म्हणजे करिअर प्लॅनिंगला मध्ये हेल्प करणं. मग ऑप्शन बी आहे कनेक्टिंग एनी वर्क रिलेटेड डेफिशियन्सी, करेक्टिंग एनी वर्क रिलेटेड डेफिशियन्सी, म्हणजे काय की तुमच्या कामाशी संबंधित जो कमीपणा आहे त्याला करेक्ट करणं. मग ऑप्शन सी आहे क्रिएटिंग एन ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजिक मॅप. आणि ऑप्शन डी आहे डिटरमाइनिंग द अप्रोप्रिएट प्लॅन अँड बोनसेस. तर याच्यात आपल्या काय आहे की आपल्याला सांगायचं आहे की कोणतं निगेटिव्ह आहे, म्हणजे ऑड वन आउट सारखं फाइंड करायचं आहे. तर याचा आपला करेक्ट आन्सर आहे क्रिएटिंग अन ऑर्गनायझेशनल स्ट्रॅटेजिक मॅप. आता मला एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर द्या की आपण परफॉर्मन्स अप्रेझल करू, कोणाचं करू? एम्प्लॉईचं करू. आणि इथे काय म्हटलंय, या 3 कारण तर ठीक आहे, ए बी डी हे तिन्ही बरोबर आहे. कारण की सॉरी ते डिस्टर्ब झालं. तर आपला जो डिस्कशन चालू होतं की ए बी डी जो आहे दॅट इज करेक्ट, कारण ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा परफॉर्मन्स अप्रेझल. आता जो ऑप्शन सी आहे, ऑप्शन सी मध्ये काय म्हटलं त्यांनी, ऑप्शन सी मध्ये ही सेड की स्ट्रॅटेजिक मॅप. स्ट्रॅटेजिक मॅप मध्ये कशाला मॅप तयार, कोण मॅप तयार करण्याचं कोणाचं काम आहे? मॅप तयार करायला बसले ना डायरेक्टर लोक, त्यांचं काम आहे स्ट्रॅटेजिक मॅप तयार करणं. सो द ऑप्शन सी इज टोटली इररिलेव्हंट अँड इट इज करेक्ट. आता क्वेश्चन नंबर 5 पाहू. विच परफॉर्मन्स अप्रेझल is being used when the supervisor places predetermined percentages of rates into various performance categories. आता याच्यात विचारलं आहे की जेव्हा ठराविक पर्सेंटेजच्या मध्ये कॅटेगरीज मध्ये डिवाइड केलं जातं आणि त्या हिशोबाने रेटिंग दिलं जातं, तर याला कोणती मेथड म्हणतात? तर ऑप्शन ए बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल, ऑप्शन बी ग्राफिक रेटिंग स्केल, ऑप्शन सी डायरेक्ट अल्टरनेट रँकिंग मेथड आणि ऑप्शन डी फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड. तर याचं आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड. नेक्स्ट क्वेश्चन पाहू आता. फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड म्हणजे काय, मी तुम्हाला चारही मेथड समजावून सांगतो. की बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल म्हणजे बार्स जी आहे, आपण जी काय मॉडर्न मेथड आहे, तर याच्यात आपण पाहिलं, याच्यात आपण ऍक्च्युली होतं काय की 2 पार्ट मध्ये ही मेथड डिवाइड होते. एक तर क्रिटिकल इन्सिडेंट मेथड आणि दुसरी रेटिंग स्केल मेथड. तर याच्यात काय होतं की क्रिटिकल इन्सिडेंट मध्ये जो एक क्रिटिकल इन्सिडेंट होतो आणि त्याच्यात एम्प्लॉईचं रिॲक्शन कसं असतं ते इव्हॅल्युएट करण्यात जातं आणि इव्हॅल्युएट केल्यावर त्या हिशोबाने त्याला रेटिंग देण्यात येते. आता बार्स जी आहे ती बेसिकली या 2 मेथड्सचं कॉम्बिनेशन आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि दॅट्स अँड इट इज ऑल्सो अ मॉडर्न मेथड. आता आपण डिस्कस करू ग्राफिक रेटिंग स्केल, सॉरी हे रँकिंग झालं, इट्स रेटिंग, ग्राफिक रेटिंग स्केल. तर याच्यात काय केलं जातं की एक आपल्या ऑर्गनायझेशनची स्टँडर्डाइज सेट स्केल असते, तर त्याच्यात काय करतात ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एम्प्लॉईला रेटिंग देतात. आता अल्टरनेट रँकिंग मध्ये काय होतं की तुमच्या ग्रुपमध्ये ही कन्सिडर करण्यात येते, म्हणजे पर्सनल लेवलवर नाही, ग्रुपमध्ये इतरांशी कंपॅरिझन करून लोक याला ए ला 1 रँक, बी ला 2 रँक, सी ला 3 रँक असं. आणि जी फोर्स डिस्ट्रीब्युशन आहे याच्यात काय केलं जातं की जो वेगळे वेगळे आपले पॅरामीटर्स आहे, सपोज पंक्च्युअलिटी किती आहे, तर त्याच्यात 10-20%, 30% असं जे काही प्रमाण आहे त्याच्यापैकी कितपत आहे. मग डिसिप्लिन आहे की नाही,
असे वेगळे वेगळे पॅरामीटर्स असतात आणि याचे पर्सेंटेजेस फिक्स असतात. म्हणजे 100 सगळ्या याच्यात राहील आणि त्या 100 पैकी ऍक्च्युअली एम्प्लॉईचं इव्हॅल्युएट केल्यावर कितपत येतं. म्हणजे सपोज डिसिप्लिन त्याचं 80% असेल, पंक्च्युअलिटी त्याची 90% असेल, मग ऍब्सेंटिझम 70% असेल, तर अशा पद्धतीने जे रेटिंग दिलं जातं 100 पैकी, किंवा नुसतं 100 नाही, काहीतरी ठराविक फिगर असते ती, आणि जे ऑर्गनायझेशनच ठरवतं आणि त्या हिशोबाने ते रेटिंग दिलं जातं. दॅट इज कॉल्ड फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड. आणि इथे आपल्याला क्वेश्चन मध्ये त्यांनी क्लू दिला ना की प्री डिटर्मिन्ड पर्सेंटेजेस, सो इट्स अ कीवर्ड फॉर फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड. आता क्वेश्चन नंबर 6 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिटिकल इन्सिडेंट मेथड फॉर परफॉर्मन्स अप्रेझल. आताच आपण मागच्या क्वेश्चन मध्ये डिस्कस केलं, तर याला चुकवायचं नाही. ऑप्शन ए, प्रोव्हाइडिंग एक्झाम्पल्स ऑफ एक्सिलेंट वर्क परफॉर्मन्स. मग बी, comparing and ranking employees within a group. मग correcting a specific incident with performance growth आणि reflecting performance throughout the appraisal period. हे पिरियड आहे, लास्ट ऑप्शन जी आहे दॅट इज लास्ट वर्ड इज पिरियड. मग ते याच्यात आपल्याला सांगायचं की कोणची याच्याशी संबंधित नाही आहे, म्हणजे क्रिटिकल इन्सिडेंटशी. तर द राईट आन्सर इज ऑप्शन बी, comparing and ranking employee within a group. तर इट्स अन इनकरेक्ट ऑप्शन. वाय? कारण क्रिटिकल इन्सिडेंट मध्ये कोणाशी एचं आणि बीचं कंपॅरिझन करून अशी कंपॅरिझन विल नॉट मेड अँड नो रँकिंग विल बी मेड. सॉरी, नो रँकिंग विल बी गिवन. सो जे डी आहे ती क्रिटिकल इन्सिडेंटची खासियत नाही आहे. बाकी ज्या तिन्ही ए बी सी आहे, दीज ऑल आर फीचर्स ऑफ क्रिटिकल इन्सिडेंट मेथड. आता क्वेश्चन नंबर 7 पाहू. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ ट्रेडिशनल मेथड ऑफ परफॉर्मन्स अप्रेझल. आता क्वेश्चन नंबर 3 मध्येच तुम्हाला सगळ्या कोणची ट्रेडिशनल आहे, कोणची मॉडर्न आहे, सगळं समजावून सांगितलंय. तर कृपया याला चुकवू नका. ऑप्शन ए, चेकलिस्ट मेथड. ऑप्शन बी, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन सी, फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड. आणि ऑप्शन डी, ऑल ऑफ द अबव. क्वेश्चन वाचताना सतर्कता ठेवा, कारण नॉट म्हटल्या गेला आहे. तर आपला करेक्ट आन्सर आहे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. ऑप्शन बी, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह इज द करेक्ट आन्सर, कारण ही काय आहे, मॉडर्न मेथड आहे. एमबीओ इज द मॉडर्न मेथड. तर परत एकदा आपण त्या चार्ट कडे जाऊ. हे पहा, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह फर्स्टच नंबरवरच आहे, पण काय मॉडर्न मेथड. बाकी जितके यांनी तिथे मेन्शन केल्या होत्या, ऑल दोज वर ट्रेडिशनल मेथड्स. आता 8th क्वेश्चन पाहून घेऊ आपण. एम्प्लॉई परफॉर्मन्स अप्रेझल इज कंडक्टेड बाय ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट. की जे एम्प्लॉईचं अप्रेझल आहे हे कोण कोण करतं आणि कोण नाही करत हे सांगायचं आहे. ऑप्शन ए, पियर्स. ऑप्शन बी, सुपरवायझर. ऑप्शन सी, कॉम्पिटिटर. आणि ऑप्शन डी, सबऑर्डिनेट्स. तर याच्यात आपल्याला सांगायचं की कोण नाही करत. साधारणचं उत्तर आहे कॉम्पिटिटर नाही करत. कारण कॉम्पिटिटर काय आहे, कॉम्पिटिटर इज अन एक्सटर्नल पर्सन, आणि ऑर्गनायझेशन जे आहे एक्सटर्नल टू द ऑर्गनायझेशन, एक्सटर्नल वन. सो कॉम्पिटिटर इज एक्सटर्नल. तर परफॉर्मन्स अप्रेझल करणार कोण, ए वाले. आता तुम्ही म्हणाल की सुपरवायझर करेल फक्त, पियर्स आणि सबऑर्डिनेट्स कशाला करतील सपोर्ट, कारण ते तर त्याच लेवलचे झाले एम्प्लॉईचे. पण असं नाहीये. का बरं नाहीये? कारण जो 360 डिग्री अप्रेझल सांगितला इथे आपण डिस्कस करून तुम्हाला बनवूनही दाखवला होता मी, तर त्याच्यात आपण पाहिलं होतं हे, जसं क्वेश्चन नंबर 2 मध्ये समजवलं होतं ना 360 डिग्री अप्रेझल. तर याच्यात काय, सगळे लेवलचे लोक अप्रेझल करतात. सो देअरफॉर द पियर्स, सबऑर्डिनेट्स अँड supervisors will be included as an appraiser, but competitor will not be included. Competitor ला आपण घेणार नाही.
आपण घेऊ तर कोणाला घेऊ? आपले जे सुपरवायझर आहे, सबऑर्डिनेट्स आहे, पियर्स आहे, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आहे, यांना आपण घेऊ आणि बाकी जे कॉम्पिटिटर आहे यांना नाही घेऊ. क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज कॉम्बिनेशन ऑफ क्रिटिकल इन्सिडेंट अँड रेटिंग स्केल? याची ही हिंट तुम्हाला मागे दिली आहे, म्हणून चुकवू नका. थोडस सतर्कतेने वाचा. ए बार्स, बी मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, ऑप्शन सी 360 डिग्री अप्रेझल आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. ते याचा आपला करेक्ट आन्सर आहे बार्स, बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल. बिहेवियर अँकर्ड रेटिंग स्केल कशाची कॉम्बिनेशन आहे? क्रिटिकल इन्सिडेंट मेथड आणि रेटिंग मेथड. सो ऑप्शन डी इथे विचारलं हेच आहे ना, की कोणची कोणची कॉम्बिनेशन आहे क्रिटिकल इन्सिडेंट आणि रेटिंग स्केल ची. तो द बार्स इज करेक्ट आन्सर. लेट्स मूव टू द लास्ट क्वेश्चन. हु कॉइन द टर्म मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह? आता मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह कोणी दिलं होतं? तर याच्यात आपल्याला ए दिलं आहे डेव्हिड नॉर्टन, बी पीटर एफ ड्रकर, सी एडविन बी फ्लिपो आणि डी नन ऑफ द अबव. तर आपला करेक्ट आन्सर आहे पीटर एफ ड्रकर. पीटर एफ ड्रकरनी भरपूर कन्सेप्ट दिले आहे. तर यांचं जे मेन कन्सेप्ट होतं हे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह हे यांनीच कॉइन केलं होतं पीटर एफ ड्रकरनी. आता याला पीएमच्या नावाने लक्षात ठेवायचं, पीटर एफ ड्रकर एमबीओ किंवा पीएम बो असं नाव आहे, असं लक्षात ठेवायचं. पीएम बो म्हणजे पीटर एफ ड्रकर मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. याच्यासोबत आता आपण मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह 3दा वाचला आतापर्यंत. आता पाहून घेऊ की काय असतं ऍक्च्युली. तर मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह अलाइन्स टीम मेंबर्स गोल विथ कंपनी ऑब्जेक्टिव्ह टू टीम मेंबर्स फील मोर मोटिवेटेड अँड इन्क्लुडेड ॲट वर्क. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असतं की जी मेंबर्सचे गोल असतात आणि जे ऑर्गनायझेशनचं गोल असतं, कंपनीचं जे मेन ऑब्जेक्टिव्ह असतं ते टीमवाल्यांना त्याच्यात इन्क्लूड करून घेतात आणि एक टीम बनते. अशी 1 2 3 अशी लोकांची टीम बनत जाते आणि या टीमनी काय करतात की ते जे पर्टिक्युलर गोल आहे ऑर्गनायझेशनचा त्याला अचीव करतात. आणि यावेळी जी म्हणजे काय की जे वर्कर्स आहे म्हणजे जे टीम मेंबर्स आहे त्यांना काय वाटतं की आपल्याला व ऑर्गनायझेशननी आपल्या समजून आपल्या टीम मध्ये आपला टीम बनवून दिलाय ऑर्गनायझेशनच्या गोलला, म्हणून सो दे वर्क ऑल मोटिवेटेडली. आता याच्यात असाही प्रश्न येईल की मग ही परफॉर्मन्सची अप्रेझल मेथड कशी झाली? कारण इथे तर टीम ऑब्जेक्टिव्ह अचीव करत आहे बेसिकली, पण ही परफॉर्मन्स अप्रेझल मेथड कशी झाली? कारण ही जेव्हा प्रोसेस चालते अचीव करण्या गोल्सला अचीव करण्याची प्रोसेस चालते, त्यावेळी जेव्हा मॅनेजमेंटला पाहण्यात येतं, मॅनेजमेंट जे आहे ते प्रत्येक एम्प्लॉईचं परफॉर्मन्स चुपचाप त्या टीम मेंबरमध्ये टीम मध्ये कसं आहे, कोण कितपत वर्क करून राहिलं हे जेव्हा नोटीस करतं, तर अशा माध्यमातनं ते मॅनेजमेंट जो आहे तो ऑब्जेक्टिव्हला अचीव करणाऱ्या टीम सोबत एम्प्लॉई कितपत व्यवस्थित किंवा कसं चुकीचं बरोबर पद्धतीने कितपत काम करून राहिलं, तर त्याला आपण म्हणतो. म्हणून ते जी परफॉर्मन्स आहे ती वर्क करताना दॅट इज इन्क्लुडेड इन मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह. आता याच्यात प्रोसेस असते, बऱ्याचदा आपल्या पेपरमध्ये प्रोसेस विचारल्या जाते. तर याच्यात आपली स्टेप्स आहे. सगळ्यात पहिले काय होईल, ऑर्गनायझेशन आपलं गोल सेट करेल, मग सबऑर्डिनेट्स आपले ऑब्जेक्टिव्ह सेट करतील, म्हणजे जे टीम वाले होते ते आपलं ऑब्जेक्टिव्ह सेट करतील. मग काय करेल की एक कोणीतरी राहील तो मॉनिटर करेल, म्हणजे बोर्डवाले मॉनिटर करतील. मग मॉनिटर झाल्यावर इव्हॅल्युएट करतील की कोणी कितपत परफॉर्म केलं, मग रिवॉर्ड देतील आणि रिवॉर्ड नंतर सायकल, म्हणजे परत ही जी प्रोसेस आहे दॅट विल कीप ऑन कंटिन्यूइंग. सो इट इज अ कंटिन्युएशन प्रोसेस. याच्यासोबतच आपण आजचा व्हिडिओ एंड करू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपली तयारी जोरात चालू राहू द्या आणि थँक्यू. बाय.